नमस्कार. आपण आपल्या आयुष्यात कोणाला तरी आदर्श मानतोच नाही का? पण कधी विचार केलाय की आपण त्यांच्याकडून नक्की काय शिकतो? फक्त त्यांचं यश की त्या यशामागची मूल्य? आज आपण एका विद्यार्थ्याने सचिन तेंडुलकर यांना लिहिलेलं एक अप्रतिम पत्र उलगडून पाहणार आहोत. हे फक्त एक पत्र नाहीये, तर एका महान खेळाडूच्या कारकिर्दीतून काढलेल्या जीवन धड्यांचा खजिना आहे. चला तर मग सुरू करूया. वाह, काय सुरुवात आहे. पत्राची सुरुवातच इतकी दमदार आहे की पुढचं सगळं काही त्यात सामावलंय. प्रकाशस्तंभ. विचार करा हा शब्द. प्रकाशस्तंभ काय करतो? तो वादळात जहाजांना दिशा दाखवतो. लेखकासाठी सचिन तेंडुलकर म्हणजे फक्त एक क्रिकेटर नाही, तर आयुष्याच्या गोंधळात, आव्हानांच्या वादळात दिशा दाखवणारा एक मार्गदर्शक आहे. या एका ओळीतूनच या पत्राची खोली आपल्या लक्षात येते. या पत्रातून आपण काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. सर्वात आधी हे पत्र कशाबद्दल आहे? मग सचिनला देव ही उपाधी का आणि कशी मिळाली? यशाचं सूत्र काय होतं? अपयशाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता? आणि या सगळ्यातून आपल्या सगळ्यांसाठी कोणते धडे आहेत? आणि हो, सगळ्यात शेवटी त्या विद्यार्थ्याने स्वतःला दिलेलं एक भावनिक वचनही आपण पाहणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, हे पत्र आहे कोणाचं आणि का लिहिलंय? हे पत्र लिहिलंय आदित्य आवळे नावाच्या एका विद्यार्थ्याने, आणि त्याचा उद्देश फक्त सचिनचं कौतुक करणं नाहीये, तर सचिनच्या खेळापलीकडे जाऊन त्यांच्याकडून आयुष्यासाठी जी शिकवण मिळाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा आहे. इथे लेखक जे म्हणतोय ना, ते खरंच खूप सुंदर आहे. तो सचिनला एक व्यक्ती म्हणून नाही, तर एक संस्था म्हणून बघतोय. प्रेरणेचं विद्यापीठ, संयमाची शाळा. विचार करा, एका व्यक्तीला विद्यापीठाची उपमा देणं. ही एकच गोष्ट दाखवते की सचिनचा प्रभाव फक्त रन्स आणि रेकॉर्ड्सपुरता नाही, तर तो कितीतरी खोलवर, अगदी चारित्र्यापर्यंत पोहोचला आहे. आपण सगळेच सचिनला क्रिकेटचा देव म्हणतो, बरोबर? पण ही उपाधी म्हणजे नक्की काय? ती काय त्यांना जन्मतः मिळाली होती का? लेखक याकडे एका वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघतो. तो म्हणतो ही उपाधी त्यांनी कमावलेली आहे. आणि हाच तो खरा मुद्दा आहे. जन्म झाला सचिन तेंडुलकर म्हणून, पण क्रिकेटचा देव ही ओळख ही कर्तृत्वाने घडली. ही काही देवानं दिलेली देणगी नाहीये, तर ती मैदानावर गाळलेल्या घामातून, त्या तपश्चर्येतून कमावलेली आहे. ती त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेची पोचपावती आहे. मग प्रश्न येतो की ही उपाधी कमावली तरी कशी? लेखकाच्या मते यामागे 3 मजबूत स्तंभ आहेत. पहिलं, सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. 1-2 वर्ष नाही, तर तब्बल 24 वर्ष त्याच निष्ठेने खेळणं. दुसरं, विनम्रता म्हणजे प्रचंड यशानंतरही पाय जमिनीवर असणं. आणि तिसरं, अर्थातच कर्तृत्व म्हणजे मैदानावरची ती अविश्वसनीय कामगिरी जी इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. आणि या 3 पैकी सातत्य हा गुण सगळ्यात महत्त्वाचा. पण हे सातत्य येतं कुठून? हवेतून तर नाही ना येणार. इथेच लेखक सचिनच्या यशाच्या मूळ मंत्रावर बोट ठेवतो, आणि तो मंत्र आहे अविश्वसनीय शिस्त आणि कठोर परिश्रम. हीच त्यांच्या महानतेची खरी किल्ली आहे. 100 आंतरराष्ट्रीय शतकं हा आकडाच थक्क करणारा आहे, नाही का? हा फक्त एक विक्रम नाहीये, तर हे समर्पणाचं एक एव्हरेस्ट आहे. पण गंमत म्हणजे लेखक या आकड्याकडे फक्त एक संख्या म्हणून बघत नाहीये. आणि इथेच या पत्राचं सार आहे. लेखकाच्या मते ही 100 शतकं म्हणजे 100 वेगवेगळ्या इनिंग्ज नाहीयेत, तर ती एकाच 24 वर्षांच्या अखंड साधनेचं फळ आहे. प्रत्येक शतक म्हणजे त्या तपश्चर्येचं एक पान आहे. आणि यातून एकच गोष्ट अगदी स्पष्ट होते: यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. काय जबरदस्त वाक्य आहे हे. म्हणजे बघा, परिस्थितीप्रमाणे बदलणारे लोक यशस्वी होतात, पण जे आपल्या तत्वांसाठी, आपल्या मूल्यांसाठी परिस्थितीला बदलायला भाग पाडतात ना, ते इतिहास घडवतात. आणि सचिनने बरोबर हेच केलं. कितीही दबाव असो, कितीही टीका हो, त्यांनी आपली मूल्य कधीच सोडली नाहीत. म्हणूनच ते इतिहास घडवू शकले. आता येऊया एका खूप खूप महत्त्वाच्या धड्याकडे. तो म्हणजे अपयश, फेल्युअर. याकडे बघायचं कसं? लेखकाने सचिनच्या कारकिर्दीतून जो बोध घेतलाय ना, तो फक्त खेळाडूंसाठी नाही, तो आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोलाचा आहे. ही एक व्याख्याच आपला दृष्टिकोन बदलून टाकते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर तो एक फीडबॅक आहे. जसं परीक्षेत कमी मार्क मिळाले की कळतं कुठल्या विषयाचा अभ्यास जास्त करायचा आहे, तसंच आयुष्यातलं अपयश आपल्याला सांगतं की कुठे सुधारणा करायला हवी. ह्या एका विचारानेच अपयशाची भीती निघून जाते आणि ती एक संधी वाटू लागते. आणि सचिनचं आयुष्य हेच तर सांगतं. शॉट चुकला, ठीक आहे, अजून प्रॅक्टिस. लवकर आऊट झाला, ठीक आहे, पुढच्या वेळी नवीन स्ट्रॅटेजी. कोणी टीका केली, उत्तर शब्दांनी नाही, बॅटनी मिळणार.
प्रत्येक अपयश, प्रत्येक चूक त्यांच्यासाठी एक फीडबॅक होती, स्वतःला अजून चांगलं बनवण्यासाठीची एक संधी. तर ह्या सगळ्यामधून असे कोणते धडे मिळतात जे फक्त क्रिकेटपुरते मर्यादित नाहीत? लेखकाने सचिनच्या आयुष्यातून असे काही युनिव्हर्सल ट्रूथ शोधून काढले आहेत जे आपण सगळेच आपल्या आयुष्यात वापरू शकतो. बघा, किती साधे सोपे पण किती महत्वाचे नियम आहेत हे. हार्डवर्कला सुट्टी नसते, मान मागायचा नाही, तो कमवायचा. टीकेला कृतीने उत्तर द्या, यश अहंकारात नाही तर सातत्यात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची मूल्य, व्हॅल्यूज ही कोणत्याही रेकॉर्डपेक्षा मोठी आहेत. हे फक्त यशस्वी होण्याचे मंत्र नाहीत, तर एक चांगलं आयुष्य जगण्याचे मंत्र आहेत. मी अजून शिकतोय. विचार करा, ज्या माणसाने क्रिकेटमधलं जवळपास सगळंच काही मिळवलं तो माणूस हे म्हणतोय. याला म्हणतात विनम्रता. आणि हाच तर खरा संदेश आहे. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबता कामा नये, कारण जो शिकत राहतो तोच पुढे जात राहतो. आणि आता आपण येतोय या पत्राच्या क्लायमॅक्सकडे. इथे लेखक फक्त प्रशंसा करून थांबत नाहीये, तर तो सचिनकडून मिळालेल्या प्रेरणेतून स्वतःलाच एक वचन देतो. आणि हा भाग खरंच खूप भावनिक आणि तितकाच शक्तिशाली आहे. वाह, काय अप्रतिम कल्पना आहे ही. लेखक म्हणतोय, मी आयुष्याच्या मॅचमध्ये उतरताना माझी क्रिकेट किट सोबत ठेवेन. कोणती किट? तर विनम्रतेचं हेल्मेट, परिश्रमाचे पॅड्स, संयमाचे ग्लव्ज आणि ध्येयाची बॅट. ही फक्त वस्तू नाहीत, ही मूल्य आहेत. सचिनकडून मिळालेली खरी शिकवण आहे. आणि मग येतं ते शेवटचं सगळ्यात महत्वाचं वचन. आयुष्यात हारजीत तर होत राहील, पण मूल्यांची विकेट मी कधीही पडू देणार नाही. कारण शेवटी तुमचं कॅरेक्टर, तुमची मूल्यच महत्वाची असतात, रेकॉर्ड्स नाही. आणि मला वाटतं हाच या पत्राचा आत्मा आहे. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? एक साधं पत्र, पण ते इतकं प्रभावी आणि प्रेरणादायी का ठरतं? चला, ह्याचाच आता आपण थोडक्यात विचार करूया. या पत्राची खरी जादू हीच आहे की ते आकड्यांबद्दल किंवा रेकॉर्ड्सबद्दल बोलत नाही. ते बोलतं त्यामागे असलेल्या मूल्यांबद्दल. ते क्रिकेटला थेट आयुष्याशी जोडतं आणि सचिन तेंडुलकर नावाच्या एका महान खेळाडूच्या कारकिर्दीला आपल्या सगळ्यांसाठी एक लाईफ मॅप बनवतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या आयुष्याच्या या मैदानात अशी कोणती मूल्ये आहेत ज्यांची विकेट आपण कधीही कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही? यावर विचार नक्की करा.